नमस्कार मंडळी आनंद या मालिकेचा आजचा भाग खूपच भारी आणि खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे बरं का. जेव्हा आता आनंदी वटपौर्णिमेची पूजा करायला जाणार असते तेव्हा ही शिल्पा आनंदीला अडवते, तिला त्रास देत असते. पण तेव्हा मात्र आता युगंधरने स्वतः पुढे येत आनंदीला बायकोचा मान देत तिच्या आता शिल्पाला चांगलीच त्याने अद्दल घडवली आहे आणि माझ्या बायकोपासून लांब राहायचं अशी ताकीद तर त्याने दिलेली आहेच. पण मंडळी इकडे मात्र आता युगंधर आनंदीला बरं नाही आहे, म्हणजे तिच्या डोक्याला मार लागला आहे. खरं तर आनंदीचा छोटासा अपघात झालेला आहे आणि याच्यामध्ये आता युगंधर स्वतः जाऊन वडाला फेऱ्या मारणार आहे आणि आनंदीचा जो उपवास आहे, तिचं जे वटपौर्णिमेचं व्रत आहे ना, तो आता युगंधर स्वतः पूर्ण करणार आहे. तर मंडळी इकडे आता आनंदीला युगंधरबद्दल खूप काही असं वाटत असतं. म्हणजे युगंधरने वटपौर्णिमे स्पेशल आनंदीला एक साडी गिफ्ट केली आहे आणि त्यामुळेच आता आनंदीने सुद्धा युगंधरचे आभार मानत त्याला एक गुलाबाचं फूलसुद्धा गिफ्ट केलेलं आहे. आणि हे सगळं बघून आता युगंधरला खूप भारी वाटतं. म्हणजे एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा कुणीतरी त्याला असं काहीतरी गिफ्ट आणि ते सुद्धा गुलाबाचं फूल दिलेलं आहे. हे बघून त्यालासुद्धा खूप खूप भारी वाटतं आहे. पण आता मात्र हे सगळं शिल्पाच्या कुठेतरी नजरेमध्ये खटकतं आणि शिल्पा इकडे आनंदीला त्रास देत असते. तर मंडळी त्यासोबत आणखीन एक छान अशी गोष्ट दाखवली, ती म्हणजे पृथ्वी आणि आरती यांच्या दोघांमध्ये पुन्हा एकदा त्या दोघांची भेट होते आणि त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. पण ह्या वादाचं आणि त्यांच्या छोट्याशा भांडणाचं रूपांतर प्रेमामध्ये होणार आहे. तर मंडळी खरंच हा भाग खूप खूप भारी दाखवला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि युगंधर आनंदीसाठी वडाची पूजा कशा पद्धतीने करतो आणि शिल्पासमोर आनंदीला आपल्या बायकोचं स्थानसुद्धा देतो, ते सगळं कसं घडतं हे सगळं काही आपण आता डिटेल्समध्ये पाहूया. तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मंडळी आपण मागच्या भागात पाहिलं होतं की पृथ्वी आता बाथरूममध्ये असतो आणि आरती त्याला टॉवेल द्यायला गेलेली असते आणि आरतीने पाहिलं की आता तो बनियन चड्डीवरती तिथे उभा असतो आणि लगेच म्हणते टॉवेल टॉवेल घे आणि आरती त्याला टॉवेल देते आणि आता तिथून जाणार असते. तेवढ्यात तो आरतीला पाहतो आणि म्हणतो की तू तू कोण आहेस इथे आणि अशी डायरेक्ट काय माझ्या बाथरूममध्ये घुसली आहेस. आरती पाठ करून उभी असते आणि म्हणते की अगं ये तुझ्याशी बोलतोय मी, बहिरी बिरी आहेस की काय, तू तुला कळते का, डायरेक्ट माझ्या बाथरूममध्ये काय अशी आली आहेस. त्यावर आता आरती चिडते आणि म्हणते की तुम्हाला काही मॅनर्स अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही, बाथरूमला कोणी असं दरवाजा कोणी उघडा ठेवून बाथरूममध्ये जातं का. पण हा पृथ्वी म्हणतो अगं पण तू माझ्या बाथरूममध्ये डायरेक्ट काय घुसतेस, दरवाजा नॉक करण्याची किंवा आवाज देण्याची काही पद्धत बिद्धत असते की नाही. आनंदी म्हणते हो, एवढंच होतं तर मग दरवाजाला आतून कडी लावून घ्यायची होती ना, तेवढी पण अक्कल नाही आहे का. त्यावर हा पृथ्वी म्हणतो माझी माझी अक्कल काढते. तेवढ्यात आनंदी म्हणते ते म्हणतात ना ज्याचं करावं भलं आणि काय ते. तेवढ्यात आता हा पृथ्वी म्हणतो तो म्हणतो माझंच खरं. हां, आरती म्हणते हां अगदी बरोबर. आता पृथ्वीला कळतं की अरे आपणच आपला इन्सर्ट करून घेतला ह्या मुलीसमोर आणि आरती तिथून जाणार असते. तेवढ्यात पृथ्वी म्हणतो ए ए ए ए थांब, पण तू इथे काय करतेस, हा माझा रूम आहे, माझ्या रूममध्ये अशी डायरेक्ट काय घुसली तू, माझ्या रूममध्ये घुसली मग बाथरूममध्ये घुसली, हा काय प्रकार आहे. आरती म्हणते मला काही हौस नव्हती तुमच्या रूममध्ये घुसण्याची, माझं काम होतं म्हणून मी इथे आले होते आणि एवढंच होतं तर तुम्हाला कळत नाही का की दरवाजा लावून घ्यायचा, बाथरूमचा दरवाजा कळी लावून घ्यायची, तो कशाला उघडा ठेवून दिलेला. पृथ्वी म्हणतो पण तू का माझ्या रूममध्ये आतमध्ये आलीस, मी काही तुला रिटर्न इन्व्हिटेशन पाठवलं नव्हतं की बाई ये माझ्याकडे, माझ्या रूममध्ये ये, माझ्या बाथरूममध्ये ये. त्यावर आरती म्हणते की मला पण काही हौस नाही आलेली, मी माझं माझं कामच करत होते, पण त्या काकांचा पाय मुरगळला म्हणून मी तुझ्या रूममध्ये टॉवेल द्यायला आले आणि मी काही तुझ्या रूममध्ये घुसली वगैरे नाही आहे. त्या काकांचा पाय मुरगळला म्हणून मी आतमध्ये आले, मला आतमध्ये कोणी नाही दिसलं आणि म्हणून मी डायरेक्टली इथे आले. आणि एवढंच होतं तर दरवाजा लावून घ्यायचा होता ना, दरवाजा उघडा ठेवून आतमध्ये ब्युटी पार्लर आणि मॉडेलिंग करायची काय गरज होती. आता पृथ्वी म्हणतो की म्हणजे म्हणजे की मी बाथरूममध्ये मॉडेलिंग करत होतो. आरती म्हणते म्हणजे काय, मग काय सुरू होतं. तेव्हा पृथ्वी म्हणतो अगं पण तू का मला बोलतेस, हे माझं घर आहे, माझा बेडरूम आहे, माझा बाथरूम आहे, मी काही करेन. आता ह्या दोघांमध्ये जबरदस्त भांडण लागलेलं असतं बरं का. भारी दाखवला हा सीन. आणि ह्या सगळ्या आवाजामध्ये आता इथे आनंदी आणि सुनीता दोघीसुद्धा यांच्या रूममध्ये येतात. नक्की काय गोंधळ चालला आहे आणि बघते तर इकडे आरतीचं आणि पृथ्वीचं भांडण सुरू झालेलं असतं. आता आनंदी येऊन त्या दोघांना थांबवते आणि म्हणते की थांबा थांबा काय चाललंय काय. पण ही दोघं काही थांबायला तयार नसतात, नुसते एकमेकांना बोचून खात असतात, भांडत असतात. आनंदी म्हणते आरती ताई तू इथं काय करतेस, अगं तू अजून गेली नाहीस का घरी जात होतीस ना. आरती म्हणते की हो मी घरीच चाललेली, पण हे मध्येच भेटलं ना. पृथ्वी म्हणतो भेटला ना म्हणजे, अगं मी तुला भेटायला नव्हतं आलो, तू माझ्या रूममध्ये, तू माझ्या बेडरूममध्ये आली आहेस. आरती म्हणते हो हो, पण मला काही हौस नव्हती आली तुझ्या रूममध्ये येण्याची. आता या दोघांचा पुन्हा वाद सुरू होतो, पुन्हा दोघं एकमेकांना आरोप करून पुन्हा भांडायला लागतात. आनंदी म्हणते आरतीताई बस बस थांब जरा, आरतीताई ऐकून घे गं माझं. पण आरती काय ऐकते. आरती म्हणते अगं आनंदी तू मलाच काय सांगतेस, अगं तू ह्याला थांबव ना, हा बघ ना कसं बोलतोय तो. आणि हा पृथ्वी म्हणतो कोण आहे, कोण ही नक्की आहे तरी कोण आणि तुम्ही कसं ओळखता हिला.
आनंदी म्हणते की माझी माझी बहीण आहे, मोठी बहीण आहे माझी ही. त्यावर आता पृथ्वी पाहतो दोघींकडे आणि म्हणतो की नाही नाही, शक्यच नाही आहे, ही तुमची बहीण असू शकत नाही आहे. तुम्ही कशा आहात, शांत, सोज्वळ, समजूतदार, आणि ही कशी आहे, तिखट, आगाऊ, असं म्हणत असतो तो आरतीला. आरती म्हणते काय म्हणालास, आगाऊ तिखट, आगाऊ तिखट दिसते मी तुला, हिंमतच कशी झाली तुला मला असं आगाऊ आणि तिखट म्हणायची. आणि पुन्हा दोघांमध्ये भांडण सुरू होतं. आणि आता ही आनंदी म्हणते आरतीताई आरतीताई थांब ना गं. पृथ्वीला सुद्धा म्हणत असते की सर थांबा ना सर. आणि आता आरती म्हणते की अगं तू सर काय म्हणतेस या माणसाला, सर म्हणण्यासारखा तरी आहे का तो. आता आनंदीला आरतीला शांत कसं करावं काहीच कळत नाही आहे. आनंदी म्हणते आरतीताई तुझ्या पाया पडते, अगं थांब ना गं, थांब जरा. आणि आरती आता थांबते आणि म्हणते की आनंदी म्हणत असते जा बरं आताच्या आता घरी जा तू. आणि आरती आता तिथून निघाली आहे, ती जाते आणि परत तिथून येते आणि म्हणते आनंदी म्हणते ना म्हणून मी चालली आहे, नाहीतर मी या माणसाला, असं म्हणून आता आरती तिथून रागारागाने निघून जाते. आनंदी आता पृथ्वीला म्हणते की सॉरी सॉरी सर. त्यावर आता पृथ्वी म्हणतो की अगं कोण आहे ही, समजव जरा तिला, अशी कशी येते आणि डायरेक्ट रूममध्ये घुसते आणि पुन्हा बाथरूममध्ये घुसते, असं कोणी करतं का. नशीब मी दाढी करत होतो आणि दुसरं काही करत असतो तर. त्यावर आनंदी म्हणते की त्यावर पृथ्वी म्हणतो की नाही नाही म्हणजे आंघोळ वगैरे करत असतो तर म्हणजे असं म्हणून तो म्हणतो की आनंदी म्हणते की बरं बरं सॉरी सॉरी, मी सांगते, मी समजवते तिला. आणि आनंदी म्हणते की येते मी म्हणून. आता आनंदी तिथून निघून जाते आणि आता हा पृथ्वीसुद्धा निघून जातो. मंडळी इकडे आता युगंधर घरी आलेला असतो आणि आलेला तो रामू काका आणि सुनीता ह्या सगळ्यांना आवाज देतो. आता त्यांनी आवाज दिल्यानंतर रामू काका त्यांचे जेवढे सगळे नोकर आहेत सुनीतावरी ते सगळेजण बाहेर येतात, उभे राहतात. आणि तेवढ्यात आता युगंधर सुनीताला म्हणतो आनंदीला घेऊन ये. सुनीता जाते आणि आता आनंदीला बाहेर घेऊन येत असते. आणि तेवढ्यात आता वरून शिल्पासुद्धा खाली येत असते. सुनीता खाली येते आणि म्हणते की मालक साहेब आले सगळेजण आलेले आहेत. आणि तेवढ्यात आता सुनीता म्हणते की मालक साहेब काही काम होतं का. तेवढ्यात आता ही शिल्पा जी आहे ती सुद्धा म्हणते की काय रे युगंधर, इथे काही ह्या नोकर लोकांचा दरबार भरवलाय का, कशासाठी या सगळ्या लोकांना इथे गोळा करून ठेवलंय. युगंधर म्हणतो सगळे आले ना, तुम्हाला सगळ्यांना मला आज काहीतरी सांगायचं आहे. खरं तर ह्या घरचा मला एक नियम चेंज करायचा आहे. शिल्पा म्हणते की हा घरचा नियम आणि कशासाठी. त्यावर आता युगंधर म्हणतो की आजपासून मी ह्या घरच्या नोकर लोकांना नोकरासारखा पण कधी वागवतच नाही. पण आणखीन एक गोष्टीचा म्हणजे एका नियमाचा मी बदल करणार आहे. ते म्हणजे आजपासून आपल्या नोकरांना कोणालाही नोकरांचे कपडे घालायची गरज नाही आहे. त्यासाठी त्यांना मी सवलत देतो आहे. म्हणजे त्यांना असं वाटेल त्यांच्या मनासारखे त्यांच्या आवडीचे ते कपडे घालू शकतात. शिल्पा लगेच म्हणते अरे युगंधर काय करतेस तू, त्यांचा युनिफॉर्म आहे ते घालतात की, कशाला पाहिजेत वेगवेगळे कपडे. युगंधर म्हणतो की आपण पण माणसं आहोत आणि ती पण माणसं आहेत, त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या मनासारखं जगायला नको का. आणि शिल्पाताई घरात आत्तापर्यंत तू एवढे नियम लागू करतेस, मी तुला आत्तापर्यंत कधी कधी काही बोललो आहे का. पण हा नियम मी आज मोडणार आहे. घरच्या नोकरांनी घरच्या नोकरांचे कपडे घालायची काही गरज नाही आहे. त्यांच्या आवडीचे जे त्यांना आवडतील ते कपडे घालू शकतात. आणि ह्या गोष्टीची सुरुवात मी आजपासूनच करणार आहे. आणि आज तुमच्या सगळ्यांसाठी मी एक गिफ्ट आणलं आहे बरं का. आणि आजच्या मुहूर्तावर ते मी सगळ्यांना देणार आहे. असं म्हणून युगंधरने सगळ्या नोकरांसाठी कपडे आणलेले असतात. आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप तेज आलेलं असतं, हसू आलेलं असतं. आनंदीलासुद्धा खूप छान वाटतं. आणि युगंधरने आता ते जे आणलेले कपडे आहेत तो तिथे असलेल्या नोकरांना सगळ्यांना तो देतो. आणि आनंदीसाठी सुद्धा त्याने एक खास स्पेशल साडी आणलेली असते आणि ती साडीसुद्धा आता त्याने आनंदीला दिली आहे. आणि आनंदी प्रचंड खुश झाली आहे बरं का. म्हणजे आज वटपौर्णिमा निमित्त युगंधरकडून तिला जे काही गिफ्ट मिळाले ना, तिचा आनंद गगनातच मावत नसतो. आनंदीला खूप भारी वाटत असतं. आणि आता हे सगळेजण तिथून निघून गेलेत. पण शिल्पाचा मात्र प्रचंड संताप होतोय, कारण तिला ही गोष्ट आता पचतच नाही आहे. आणि तिलाही चांगलंच माहिती आहे की युगंधरने हा निर्णय का घेतला आहे. म्हणजे आनंदीची नोकराचे कपडे घालते ते त्याला बघवत नाही आहे आणि म्हणूनच त्याने हे सगळं केलं आहे. आता तिला चांगलं कळून चुकलं आहे. तर मंडळी इकडे आता जी धनश्री जी आहे ना, ती हॉस्पिटलमध्ये आली आहे डॉक्टरांना भेटण्यासाठी. म्हणजे डॉक्टरांनी तिला भेटायला बोलवलेलं असतं. तर डॉक्टर म्हणतात की हे बघ धनश्री, आत्तापर्यंत तुझ्या झालेले सगळे टेस्ट सगळे रिपोर्ट पाहता तू प्रेग्नन्सी कन्सीव्ह करू शकतेस, तुला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता ही धनश्री खुश होते, पण म्हणते की मग मला आत्तापर्यंत बाळ का होत नाही आहे, का माझी प्रेग्नन्सी राहत नाही आहे. त्याच्यावर आता ह्या डॉक्टर म्हणतात की मी तुला आधीच म्हणाले होते धनश्री की दोष हा तुझ्यात नाहीच आहे. मी तुझ्या नवऱ्याला इथे एकदा घेऊन ये असंही म्हणाले होते. आपण त्याच्या काही टेस्ट करू, पण तो इथे यायला तयार नाही आहे. पण धनश्री तुला माहिती आहे का, तुझ्या नवऱ्याचे मागचे काही रिपोर्ट्स मी पाहिले. म्हणजे मागे त्यांनी काही टेस्ट केल्या होत्या आणि त्याच्यातले ते रिपोर्ट्स पाहिल्यावर मला हे कळते की दोष तुझ्यात नाही तर तुझ्या नवऱ्यामध्ये आहे. तुझ्या नवऱ्याला इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे आणि त्याला मूल नाही होऊ शकत आहे. आणि ही धनश्री म्हणते की नाही डॉक्टर, असं कसं होऊ शकतं, असं नाही होऊ शकत.
त्यावर आता डॉक्टर म्हणतात की तुझा ह्या गोष्टीवरती विश्वास नाही बसणार, पण हीच गोष्ट खरी आहे. धनश्री, तुझ्या नवऱ्याला इतके दिवस आपण टेस्ट करायला सांगतोय, तो टेस्ट करायला तयार नाही आहे, इथे यायलाही तयार नाही आहे. त्याचं कारणसुद्धा मला माहिती आहे. हे बघ, आता तिच्याकडे डॉक्टरांकडे काही जुने रिपोर्ट्स असतात, म्हणजे आता त्यांचा जो फॅमिली डॉक्टर आहे त्यांच्याकडे ह्यांच्या पूर्ण फॅमिलीच्या काही टेस्ट झालेल्या असतात आणि युगंधरने आधीच स्वतःची काही फर्टिलिटी टेस्ट करून घेतलेले आहेत आणि त्याचे रिपोर्ट्स आता ह्या डॉक्टरांच्या हाती लागलेत. आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ असं दाखवलं आहे की विद्याधर जो आहे त्याला कधीही मूल होणार नाही आहे. तेच रिपोर्ट आता डॉक्टरांनी त्यांच्याजवळ असलेले रिपोर्ट काढतात आणि धनश्रीच्या हातात देतात आणि धनश्रीला म्हणतात की हे बघ, तू स्वतःच्याच डोळ्याने हे रिपोर्ट बघ आणि म्हणजे तुला कळेल. आणि खरंच ते विद्याधरचे रिपोर्ट्स आहेत आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ मी त्या रिपोर्टमध्ये दाखवलं आहे की त्याला कधी मूल होणार नाही आहे. आणि डॉक्टर आता धनश्रीला म्हणतात, तुझा नवरा इतके दिवस रिपोर्ट करण्यासाठी टाळाटाळ करतोय, त्याचं कारण हेच आहे, कारण त्याला आधीपासूनच माहिती आहे की त्याला मूल होणार नाही आहे आणि म्हणूनच तो स्वतःच्या कोणत्याही टेस्ट करायला तयार नाही आहे. धनश्री, तुझ्यामध्ये कोणताही दोष नाही आहे, त्याच्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर मंडळी, इकडे आता पृथ्वी आणि मिताली दोघंसुद्धा घराच्या बाहेर आलेले असतात, म्हणजे एका ठिकाणी आलेत आणि त्या ठिकाणी खूप छान अशी आंब्याची झाडं आहेत. आणि त्या ठिकाणी आता जेव्हा पृथ्वी आणि मिताली येतात तेव्हा पृथ्वी म्हणतो की मिताली, तुला आठवते का, आपण लहान होतो ना तेव्हा असेच यायचो आणि झाडावरच्या कैऱ्या पाडायचो आणि त्या कैऱ्या खायचो. आईलासुद्धा खूप भारी वाटायचं. आई काय म्हणायची, झाडांवरच्या कैऱ्या तोडून खाण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही आहे. आईसुद्धा आपल्याला किती ह्या सगळ्या गोष्टीमध्ये उत्साही असायची, आनंदी असायची. आठवते का तुला सगळं? त्यावर मिताली म्हणते की हो ना, सगळं आठवतंय. तुला आठवते का, आपण जेव्हा अशा कैऱ्या तोडून घरी घेऊन जायचो तेव्हा बाबा ओरडायचे आणि म्हणायचे, असं दुसऱ्यांच्या कैऱ्या तोडून आणायच्या नाहीत, हवं तर विकत जाऊन आणा. कैऱ्या तोडताना जर तुम्हाला काही त्रास झाला, काही लागलं तर मग. पण आई म्हणायची, काही गरज नाही आहे, कैऱ्या तोडून खाण्याची मजा आहे ना, ती विकत आणण्यात नाही आहे. आठवते का तुला हे सगळं? आणि आता हे दोघांनासुद्धा ते सगळं आठवत असतं आणि दोघंसुद्धा हसत असतात. आणि तेवढ्यातच आता मागून एंट्री झाली, ती म्हणजे आरती मॅडमची. आणि आरती आता ह्या दोघांना बघून म्हणत असते की काय चाललंय का इथे? कसला चोरी करण्याचा विचार करते का? चोरी करण्याचा प्रयत्न चाललाय? आता आरतीला असं बघून हे दोघंसुद्धा बघतात आणि म्हणतात की कोणीही. तेवढ्यात पृथ्वी म्हणतो की तू? आणि आरतीसुद्धा म्हणते की तू आता इथे चोरी करायला आलाय का तू इथे? पृथ्वी म्हणते की चोरी? अगं कुठे चोरी केली आहे? त्या झाडावर कैऱ्या तरी लागल्यात का? दिसतायत का तुला? काय बोलतेस तू? पण आनंदी म्हणते, विषय तर तोच चालला होता ना. हां ठीक आहे, झाडावर कैऱ्या नाही आहेत, पण असत्या तरी चोरल्याच असत्या ना, कारण आता तुम्ही त्याच्याबद्दलच बोलत होतात. त्यावर आता पृथ्वी म्हणतो की पण तू इथे काय करतेय? त्यावर आता लगेच ही म्हणते, आरती म्हणते की अरे वा, म्हणजे तुझ्या घरी गेलो तेव्हा तू म्हणत होतास की हे माझं घर आहे, माझा बेडरूम आहे, माझा बाथरूम आहे, तू इथं काय करते? मग आता मी तुला हे विचारते की हे माझं घर आहे, माझं अंगण आहे, माझं झाड आहे, माझ्या कैऱ्या आहेत, भले त्या झाडावर नसल्या तरी तू इथं काय करतोय? आता असं म्हणत त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झालाय. ते म्हणतात ना, कुत्रा मांजरासारखं भांडण असतं, तसं ह्या दोघांमध्ये भांडण सुरू झालंय. आणि मिताली हे सगळं बघते आणि थांबवण्याचा प्रयत्न करते की अरे थांबा, काय करताय काय? आणि मिताली म्हणते, नक्की ही कोण आहे तरी कोण? पृथ्वी म्हणतो, अगं मला ह्या कैऱ्या चोरी करायची काही गरज नाही आहे, मी आत्ता मनात आणलं ना तर ही अख्खी बाग विकत घेऊ शकतो, कळलं का तुला? त्यावर आता ही आरती म्हणते की मला वाटलंच होतं, हे असे श्रीमंत आणि पैसेवाले लोक असाच पैशांचा माज आणि घमंड दाखवत असतात, असेच गर्विष्ठ असतात. त्यावर हा पृथ्वी म्हणतो की ए गर्विष्ठ कोणाला म्हणते? तुला दिसतं तसं नाही आहे, तुला दिसतो तसं मी नाही आहे, कळलं ना? आणि जसं दिसतंय तसं तू मला समजू नकोस. अरे कसं सांगू, कसं मी हिला? आता तो बिचारा वैतागला आणि म्हणतो की जाऊ दे, पण एक लक्षात ठेव, मी जर मनात आणलं ना तर मी ही अख्खी बाग विकत घेऊ शकतो, कळलं ना? आणि अगदी डबल पैसे देऊन. आणि तुला जर वाटत असेल की ह्या झाडांच्या सावलीमध्ये राहून तुझं नुकसान केलंय, त्याची सुद्धा भरपाई करतो हा. आणि आता तो स्वतःच्या खिशातून पैसे काढतो आणि आरतीच्या हातामध्ये ठेवतो आणि म्हणतो की हे घे, तुझ्या झाडांची जी सावली घेतली ना त्याचं सुद्धा हे भाडं. असं म्हणून तो आरतीच्या हातात पैसे ठेवतो आणि निघून जातो. आणि आता ती मिताली आहे ती हिच्याकडे बघतच बसलेली असते. आता आरती म्हणते, तुझं काय आहे, निघ ग. असं म्हणत आता मिताली सुद्धा दादा दादा करत त्या पृथ्वीच्या मागे मागे निघून जाते. तर मंडळी, इकडे आता जेव्हा युगंधरने जी साडी दिली आहे आनंदीला, ते बघून शिल्पाच्या पोटात तर दुखायला लागलंय आणि त्याच्यामुळे आता ती पुन्हा इकडे त्याच्या रूममध्ये आले आणि म्हणते की युगंधर, काय चाललंय काय तुझं? आज तू त्या मुलीला साडी आणून दिलीस आणि त्या मुलीसाठी पूर्ण घराचा नियमच चेंज केलास. नोकरांचे कपडे घालायचीच बंद केलीस. युगंधर, मला कळत नाही असं समजू नकोस. तू हे सगळं त्या आनंदीसाठी करतोयस ना? म्हणजे तिने नोकरांची साडी घालू नये, तू तिला नोकरांच्या साडीमध्ये बघू शकत नाही आहेस म्हणून हे सगळं केलंस ना? युगंधर म्हणतो, ताई मला ना आता खूप अत्यंत महत्त्वाची मीटिंग आहे फॅक्टरीमध्ये, मला लगेच निघावं लागणार आहे, मला ह्या विषयावर बोलायला वेळ नाही आहे. त्यावर आता ही लगेच म्हणते की अरे असं कसं, तू विसरतोयस का? तू दिवसेंदिवस त्या मुलीमध्ये अडकायला लागलायस की काय? त्यावर आता युगंधर म्हणतो की ताई काय बोलतोयस? म्हणते, नाहीतर काय, तू त्या मुलीला डोक्यावर चढवून ठेवायला लागलायस असं वाटायला लागलंय.
आता युगंधर म्हणतो, अगं डोक्यावर चढवण्याचा प्रश्न येतोच कुठे, ती सुद्धा एक माणूस आहे. आणि मला एक गोष्ट सांग, आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये काही 4 माणसं येणार, गावचे लोकं येणार आणि घरची सून ही घरामध्ये अशी नोकरांसारखी राहतीये, वागतीये, कपडे घालते, हे जर लोकांनी बघितलं तर लोकं काय म्हणतील, काय नावं ठेवतील? निंबाळकरांच्या घराण्याच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि म्हणून मी हे समजा करतोय. इथं डोक्यावर चढवण्याचा किंवा डोक्यावर बसवण्याचा काय संबंध येतो? त्यावर आता ही शिल्पा त्याला पुन्हा लग्नाची आठवण करून देते, की तुला ही गोष्ट आठवते ना, की तू त्या मुलीशी लग्न मजबुरीने, जबरदस्तीने केलंस. आता हा युगंधर आहे तो म्हणतो, मला चांगलं आठवतंय मी तिच्याशी लग्न कोणत्या परिस्थितीत केलंय आणि माझ्या आयुष्यात एकाच व्यक्तीला स्थान आहे, ती म्हणजे समिधा. बायकोचं स्थान मी समिधाशिवाय कोणाला दिलेलं नाही आहे आणि ताई तू त्या गोष्टीची मला सारखी सारखी आठवण करून देऊ नकोस, असं म्हणून आता युगंधर तिथून निघून जातो. पण ही शिल्पा तिच्या मात्रात मात्र तीच गोष्ट आहे, की युगंधर कुठेतरी ह्या आनंदीमध्ये अटकून जाईल आणि सगळं पुन्हा तिचा प्लॅन फिसकटेल. आणि इकडे आता आनंद जे आहे, हे लोक सगळे किचनमध्ये उभे असतात आणि तेवढ्यात आनंदीला आठवतं की मालकसाहेबांनी दिलेली साडी. आणि तेवढ्यात ती आता सुनीताला म्हणते की सुनीताताई, मालकसाहेबांनी जी साडी दिली ती मला जरा देता का? सुनीता ती साडी आणते आणि आनंदीच्या हातावरती ठेवते. आनंदी त्या साडीवरती हात फिरवते. आनंदीला खूप आनंद झाला कारण आज वटपौर्णिमा आणि त्यानिमित्त तिला युगंधरकडून एवढं भारी गिफ्ट मिळालं. आणि तेवढ्यात आता ही सुनीता आहे ती म्हणते की काय झालं आनंदीताई, तुम्हाला आज खूप छान वाटते ना, की तुमच्यामुळे आज तुम्हालाच नाही तर आम्हालासुद्धा सगळ्यांना नवीन कपडे घालायची सूट मिळाली, संधी मिळाली आहे. आनंदी म्हणते की हो, मालकसाहेब आहेतच खूप भारी म्हणून. त्यांना ना दुसऱ्यांच्या मनातलं खूप चांगलं कळतं. मालकसाहेब बरोबर जरी कितीही सगळ्यांना कठीण वाटत असले, तरीसुद्धा आतून ते मनाने खूप चांगले आहेत. नीतासुद्धा म्हणत असते की हो, आनंदीताई, मालकसाहेब कितीही दाखवत नसले ना, तरी त्यांच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड काळजी आहे, प्रेम आहे, आदर आहे. त्या प्रत्येक गोष्टीला ना अगदी बरोबर जाणतात. आजसुद्धा तुम्ही जी काही साडी घातली ते सुद्धा त्यांना अजिबात आवडलं नाही आहे आणि म्हणूनच त्यांनी हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे आणि तेही तुमच्यासाठी. आणि तुमच्यासाठी त्यांनी तुमच्यासाठीच नाही, अख्ख्या नोकर लोकांसाठी नवीन कपडे घालण्याची परवानगी दिली आहे. आता हे सगळं सुरू असताना आनंदी म्हणत असते की हो, आज मी मालकसाहेबांनी आणलेली साडीच वटपौर्णिमेला घालणार आहे आणि वडाची पूजा करणार आहे. आता ह्या दोघींचं हे बोलणं सुरू असताना तिथून मागे शिल्पा येते आणि शिल्पा टाळ्या वाजवत पुढे पुढे येते. आणि आता मध्येही सुनीता उभी असते, तिला हाताने ढकलते आणि म्हणते की बाजूला हो गं, तुझं काय मध्ये मध्ये आहे? आणि आता ती आनंदीच्या जवळ येते आणि म्हणते की अरे वा, खूप चांगलं प्लॅनिंग चाललंय गं तुझं. एवढा आनंद नको वाटून घेऊस गं आनंदी, कारण तुझा हा जो आनंद आहे ना, तो सगळा खोटा आहे. म्हणजे तुला असं वाटत असेल की युगंधरने एवढी महागडी आणि एवढी चांगली साडी तुला प्रेमाने आणून दिली असेल, पण असं अजिबात नाही आहे. त्याने तुला ती साडी प्रेमाने आणून नाही दिली आहे गं, प्रेमासाठी नाही दिली आहे. काय आहे ना, की युगंधरने साडी जर फक्त तुलाच दिली असती आणि बाकी ह्या नोकर लोकांना दिली नसती, तर बाकी सगळ्यांना संशय आला असता ना गं. काय नाही, निंबाळकरांची काही झालं तरी सून आहेस, लग्न करून इथे आली आहेस. उद्या लोकं जर तुला असं उकिरड्यावर घरात काम करताना बघितलं असतं, तर लोकं काय म्हणतील? आणि निंबाळकरांची इज्जत वाचावी, निंबाळकरांची अब्रू वाचावी म्हणून त्यांनी हे सगळं केलंय गं. लक्षात ठेव. उगाचच गैरसमज करून घेऊ नकोस, कारण तो तुला या घरची मोलकरीण समजतो आणि त्याने मोलकरांप्रमाणे तुला सुद्धा साडी आणून दिलेली आहे. त्यामुळे तुला युगंधर तुला बायको मानत असेल किंवा बायकोच्या नात्याने हे सगळं करत असेल, असा हा गैरसमज जो आहे ना, तो डोक्यातून काढून टाक. आणि आता ही शिल्पा तिथून जाणार असते आणि तेवढ्यात तिला पुन्हा आठवतं आणि ती म्हणते की पुन्हा एक गोष्ट कान उघडून लक्षात ठेव, युगंधर तुला ह्या घरची सून मानत नाही, बायको मानत नाही. त्याने तुला बायकोचा दर्जा दिलेला नाही. त्याच्यामुळे बायको असल्यासारखं वागू नकोस आणि बायकोचे अधिकार गाजवू नकोस. आणि कान उघडून पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेव, वटपौर्णिमेचा उपवास करायची काही गरज नाही आहे. वडाची पूजा करायची नाही, उपवास करायचा नाही, कळलं? कारण तुझी तेवढी लायकीच नाही आहे. युगंधरने जी काही आज तुला साडी आणून दिली आहे, ती फक्त या निंबाळकरांच्या घराची इज्जत वाचण्यासाठी, अब्रू वाचवण्यासाठी, समाजासाठी, लोकांना दाखवण्यासाठी. तू बायको आहेस म्हणून बायकोचा अधिकार दाखवण्यासाठी नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव, असं म्हणून आता ते तिथून निघून जाते. बिचाऱ्या आनंदीला भरपूर वाईट वाटत असतं ह्या तिच्या बोलण्याचं, तिच्या वागण्याचं. पण आता ती शिल्पाचं बोलणं इतकंसं काही मनावर घेत नाही. इकडे आता हा युगंधर त्यांच्या रूममध्ये असतो आणि आता आनंदी हातामध्ये एक फूल घेऊन युगंधरच्या रूममध्ये गेलेली आहे. युगंधर इकडे आता तो काही बसलेला असतो आणि आनंदी त्याच्यासमोर जाते. आनंदी म्हणते की मालकसाहेब. त्यावर युगंधर म्हणतो की आनंदी इथं? त्यावर आनंदी म्हणते की हो मालकसाहेब, माझं तुमच्याकडे थोडंसं काम होतं, तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. युगंधर म्हणतो की बोल ना, काय बोलायचं आहे? त्यावर आता आनंदी तिने तिच्या हातातून एक पिवळ्या रंगाचं फूल आणलेलं असतं, तिने तिच्या हातात मागे लपून ठेवलेलं असतं. आता युगंधरचं लक्ष काही सुरुवातीला तिच्याकडे नाही आहे, तो मोबाईलमध्ये बघत असतो. आनंदी ती फूल काढते आणि युगंधरच्या समोर धरते आणि म्हणते की युगंधर साहेब,
मालक साहेब हे तुमच्यासाठी. आता युगंधर त्या फुलाकडे पाहतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी हे काय, हे कशासाठी? आनंदी म्हणते की नाही, आज तुम्ही जे घरात सगळ्यांसाठी जो निर्णय बदलला आणि माझ्यासाठी जी साडी दिलीत, त्याचं रिटर्न गिफ्ट म्हणून असं. त्यावर आता युगंधर म्हणतो की बरं बरं ठीक आहे, आणि युगंधर थँक्यू असं म्हणतो. ते फूल बघून युगंधरला खरं तर खूप भारी वाटतं. त्याच्या चेहऱ्यावर एक खूप प्रसन्नता, तेज असं आलेलं आहे, कारण इतक्या वर्षानंतर त्याला कुणीतरी असं छान फूल म्हणून गिफ्ट दिले. तो आनंदीने दिलेलं फूल स्वीकारतो आणि तो आनंदीला म्हणत असतो की खरं तर तुझं आभार मानायला पाहिजे, तुझं कौतुक मानायला पाहिजे. घरात शांतता नांदावी, सुख नांदावं म्हणून तू हे सगळं करतेस, नोकर असल्याचं नाटक करतेस. खरं तर हे समजं, हे सगळं मला पटत नाही आहे, पण तू म्हणतेस म्हणून ठीक आहे. पण म्हणजे घरासाठी तू एवढं सगळं करतेस हे बघून पण चांगलं वाटतं. खरं तर मी तुला थँक्यू म्हणायला पाहिजे. आणि असं म्हणून युगंधर आनंदीला थँक्यू म्हणतो की थँक्यू. आणि तेवढ्यात आनंदी म्हणते की मेन्शन नॉट. युगंधर म्हणतो की काय? आनंदी म्हणते की मेन्शन नॉट. आता युगंधरला त्याचा काही अर्थच कळला नाही आहे. खरं तर युगंधर अशिक्षित आहे, त्याला काहीच कळलं नाही ती काय म्हणाली ती. पण आता त्याच्यावरती रिप्लाय करायचा म्हणून तो तिला आनंदीला म्हणतो की सेम टू यू. आता आनंदीला प्रश्न पडतो की हे सेम टू यू का म्हणाले? त्याच्यावरून आता आनंदीला कळतं की म्हणजे युगंधर साहेबांना इंग्लिश येत नाही का, असा हा तिला प्रश्न पडलेला आहे. तर मंडळी, आता इकडे आनंदीने तिला जी काही माहिती मिळते त्याच्यावरून तिला कळतं की युगंधर हा शिकलेला नाही आहे, म्हणजे त्याला लिहिता वाचतासुद्धा येत नाही आहे. आणि ही गोष्ट आनंदीला पहिल्यांदा कळते, म्हणजे नव्याने कळते. आणि त्यानंतर आता आनंदीने युगंधरला शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मंडळी, आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलं की आनंदीच्या डोक्याला जखम लागली आहे, बहुतेक तिचा अपघात वगैरे झाला आहे छोटा. आणि युगंधरने आनंदीला वटपौर्णिमेचा उपवास करण्यासाठी, पूजा करण्यासाठी नकार दिलेला असतो, हे सुद्धा तिला आठवतं त्याला. आणि आनंदीला तर ह्या अशा अवस्थेत बघून त्याला वाईट वाटत असतं की आपण आनंदीला असं बोलायला नको होतं, कारण तिच्या मनाची ती श्रद्धा होती आणि तिला बरं वाटावं आणि यासाठीच ती